बालाजी सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं. पर हे आत्ता जे आंदोलन आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे ते त्यांनी दिलेलं लेखी आश्वासन पूर्ण न केल्यामुळे आम्ही डबल आंदोलनाला बसलो आहे. आमचा मार्ग हा अहिंसेचा आहे. हिंसा न करता आम्ही शांततेच्या प्रकारे आम्ही आता आंदोलन करत आहे. काही कालांतराने आम्ही चक्री उपोषण सुरू करणार आहे. आणि हे जे मागल्या वेळेस मी बोलताना सांगितलं होतं की आम्हाला जे आश्वासनाचं जे लेखी पत्र दिलेलं आहे ते आम्हाला चॉकलेट दाखवून गप बसवलेलं आहे. पण आम्ही शांत न बसता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमची उपोषणं अशाच प्रकारे आंदोलनं आमची सुरू ठेवणार आहे. साध्या गोष्टी आहेत ज्या जबाबदारी यांची आहेत त्या जबाबदारी जर यांनी जर पार पडल्या तर आमच्यासारखा कोणताही नागरिक रस्त्यावर उतरणार नाही, आंदोलन करणार नाही, उपोषण करणार नाही. यांच्या जबाबदारी यांनी काळजीपूर्वक पार पाडाव्यात. ज्यामध्ये साध्या गोष्टी अशा आहेत की बाबा स्वच्छता ठेवणे, गाळे बांधणे, गाळ्याची दुरुस्ती करणे आणि तक्रार निवारण एवढं साध्या प्रकारची मागणी आमची आहे की तुम्ही टेबल जरी घेऊन साधा बसला पाठीमागे 100 रुपयाचा बोर्ड छापला तक्रार निवारण केंद्र तरी नगरपालिकेमध्ये 12 तासाचं तक्रार निवारण केंद्र सुरू होतं. ही साधी मागणी सुद्धा त्यांनी सुरुवातीला पूर्ण केली नव्हती. यावेळेस आज आमचा 4था दिवस आहे. काल दुसऱ्या दिवशी त्यांनी एक ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने. तर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार निवारण केंद्र त्यांनी सुरू केलं पाहिजे. ज्यांना मोबाईलच नाही आहेत अशी जे अशिक्षित व्यक्ती आहेत त्यांनी जाऊन त्यांची तक्रार मनापासून त्यांना तिथं मांडता आली पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक साधं तक्रार निवारण केंद्र सुरू करावं. खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्र संतांची भूमी आहे, ही महाराष्ट्र महापुरुषांची भूमी आहे. आज ह्या महाराष्ट्राकडे बघत असताना एक खेदाची गोष्ट या ठिकाणी वाटते. कारण माणसाच्या मूलभूत घटक 3 आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या गोष्टीचा जर आज तरुण पिढीला ह्या गोष्टी मागण्यासाठी जर रस्त्यावर